अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। पोलीस अक्षय शिंदेच्या ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा इथं गेले असता हा सगळा प्रकार घडलाय। तिथून नेत असतानाच अक्षयनं पोलिसांकडून बंदूक हिसकावली आणि यात झटापटीत पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला। स्वसंरक्षणासाठी पोलिसांचा गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय अशी माहिती आता पोलिसी सूत्रांकडून मिळतेय। आताच्या क्षणाची आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूयात। आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर पाहायला मिळतोय। अक्षयनं पोलिसांकडून बंदूक हिसकावली आणि त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला। या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। अक्षय शिंदे हा बदलापूर प्रकरणातला आरोपी आहे। बदलापूर शाळेतल्या अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे यानं स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र याच झटापटीत पोलिसांनी गोळीबार केला। यात अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं हा प्रयत्न केला, त्यातच पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्यावर गोळ्या झाडल्या। यात त्याचा मृत्यू झालाय। ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं होतं, मात्र तिथंच त्याचा मृत्यू झालाय। पोलिसांनी एन्काउंटर करून अक्षय शिंदेला संपवलंय। या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येते। सूत्रांकडून ही माहिती समोर येते। नेमकं काय घडलंय प्रकरण आपण पाहतोय। ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावण्याचा प्रयत्न अक्षय शिंदेनं केला आणि हा प्रकार घडताच पोलिसांनी लागलीच स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याचं पाहायला मिळालं। 17 ऑगस्टपासून अक्षय शिंदे हा तुरुंगात होता। संपूर्ण प्रकरणात शाळेची भूमिका देखील संशयास्पद होती। शाळेनं देखील हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप विरोधकांनी केला आहे। त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळालं। रेल रोको करण्यात आला। 10 तास हा रेल रोको सुरू होता। त्यानंतर अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती। अक्षय शिंदे याआधी त्यानं बरेच गुन्हे केले होते। पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होती। त्यामुळे अशा अक्षय शिंदेला शाळेनं का ठेवून घेतलं हाही सवाल या निमित्तानं उपस्थित झाला होता। त्यामुळे यापुढे आता शाळांमध्ये कोणालाही भरती करताना त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जाणार आहे। हाही प्रकार त्यानंतर समोर आला। अक्षय शिंदे बदलापूर प्रकरणातला हा मुख्य आरोपी, त्याचा एन्काउंटर पोलिसांकडून करण्यात आलाय। आरोपी अक्षय शिंदेचा यात मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय। अक्षय शिंदेनं पोलिसांकडून रिव्हॉल्वर हिसकावली आणि त्यातच स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्यावर गोळीबार केला। या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। मोठी बातमी। साम टीव्हीनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली। स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी जो गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। बदलापुरातल्या एका खासगी शाळेत 2-4 वर्षीय चिमुकल्यांवर अक्षय शिंदेनं लैंगिक अत्याचार केले होते। मात्र हे संपूर्ण प्रकरण आधीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात, वादाच्या भोवऱ्यात सापडलं। ते पीडित मुलीच्या पालकांची तक्रार देखील पोलिसांनी घेतली नव्हती। त्यानंतर मग संतप्त नागरिक थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले। त्यांनी रेल रोको केला, रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केलं। त्यानंतर अखेर आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती।